Welcome friends to my channel Priyanka Ma'am Physics. Today we have to solve the sum examples. It is used for the NEET, CET and G exam in circular motion. A can filled with water is resolved in a vertical circle of radius 4 meter and water does not fall down at the highest point. The time period of revolution is. Now in this example, a can filled with water is resolved in a vertical circle of radius 4 meter. Now radius 4 meter and water just not fall down at the highest point. The time period of revolution is. काय दिलंय? एक कॅन आहे आणि तो पाण्याने भरलेला आहे. रिझॉल्व्ड इन व्हर्टिकल सर्कल. तो काय होतोय? उभा फिरतोय आणि त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. त्या सर्कलची रेडियस दिलेली आहे आपल्याला, त्या कॅनची 4 मीटर दिलेली आहे. आणि काय सांगितले? वॉटर जस्ट नॉट फॉल डाऊन द हायेस्ट पॉईंट. सगळ्यात हायेस्ट पॉईंटला असताना त्यातलं पाणी काय होत नाही, सांडत नाही, म्हणजे गोल फेरी मारत असताना. तर त्याचा एक टाइम पिरियड फाइंड आउट करा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. स्मॉल जी ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ती व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर आपण काय करूया? फाइंड आउट करून बघूया. नाउ इन दिस एक्झाम्पल, सेंट्री युजिंग द फॉर्म्युला फॉर द सेंट्रीपेटल फोर्स. द सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू mg. नाउ द फॉर्म्युला इज mr omega square is equal to mg. m gets cancelled out. Now r omega square is equal to g. Now omega square is equal to g divided by r. So omega is equal to under the root of g divided by r. We know that omega is equal to 2 pi upon t. Put this formula in this equation. So equation is again written as 2 pi upon t is equal to under the root of g divided by r. So t is equal to 2 pi under the root of r divided by g. T shifted in this side and this all value shifted in this way. So t is equal to 2 pi under the root of r divided by g. Now place the values in this equation. So equation is t is equal to 2 into pi 3.14 under the root of 4 divided by 9.8 is equal to 2 multiplied by 3.14. This value is 6.28. Under the root of 4 is 2 and 9.8 is 3.14. Now the answer is 4 seconds. A particle in UCM completes 1/8th revolution in 0.05 second. The angular velocity of the particle is. In this example, a particle in UCM completes 1/8th revolution in 0.05 second. एक पार्टिकल दिलेला आहे. सपोज दिस पार्टिकल परफॉर्म्स इन ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यांनी सांगितलंय की तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय करतोय? कंप्लीट करतोय. तो करत असताना तो त्या सर्कलचा 1/4 हिस्सा काय करतो? कंप्लीट करतो. ठीक आहे. 1/8th हिस्सा काय करतोय? कंप्लीट करतोय. किती वेळामध्ये करतो? 1/8th पार्ट कंप्लीट करतो. 0.05 सेकंड टाइम ड्युरेशनमध्ये तो काय करतोय? कंप्लीट करतोय. तर त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? अँग्युलर वेलॉसिटी काय करायला सांगितले? फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. तर आपण फॉर्म्युला यूज करूया. angular velocity is equal to angular displacement with respect to time. मग पार्टिकलचा पूर्ण एक सर्कल, त्याचा एक सर्कम्फरन्स म्हणजे किती येणार आहे? 2 पाय अपॉन टाइम पिरियड किती दिला आहे त्यांनी? 1/8th पार्ट कंप्लीट करतो. ठीक आहे. आणि टोटल तेवढं अंतर कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम ड्युरेशन किती आहे? 0.05. ठीक आहे. मग 2 पाय अपॉन 8 into 0.05. 2 pi upon 0.85 40. So its value is 0.4. To solve this, 2 1s are 2, 2 2s are 4.
pi divided by 0.2. So its value is 5 pi rad per second. A body of mass 2 kg is tied to the free end of a string of length 1.5 meter and revolved along a horizontal circle with the other end fixed. The body makes 300 revolutions per minute. The tension in the string is equal to the. Now in this example, a body mass 2 kg. आपल्याला जी बॉडी दिलेली आहे तिचं मास दिलेलं आहे 2 kg. 2 किलोग्रॅम आपल्याला काय दिलं आहे, मास दिलं आहे. इज टाईड टू ए फ्री एंड ऑफ द स्ट्रिंग. ती जी कुठली बॉडी असेल ती एका धाग्याला बांधलेली आहे आणि त्या धाग्याची लेंथ दिलेली आहे. ते लेंथ इज 1.5 मीटर. म्हणजेच त्या सर्कलची रेडियस दिली आहे 1.5 मीटर. अँड रिव्हॉल्व्ड अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्कल. तो धागा काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल काय करतोय, कंप्लीट करतो. विथ द अदर एंड फिक्स्ड. जे दुसरं टोक आहे ते कसं आहे, फिक्स आहे आता आपल्या हातामध्ये. ठीक आहे. द बॉडी मेक्स 300 रिव्होल्युशन्स पर मिनिट. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 300 रिव्होल्युशन्स पर मिनिट. ती जी बॉडी आहे ते जे आडवं सर्कल कंप्लीट करणार आहे तिचे 300 रोटेशन्स पर मिनिटला काय करणार आहे, ती बॉडी कंप्लीट करणार आहे. दिलेली व्हॅल्यू रोटेशन्स पर मिनिटमध्ये आहे, ती आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावी लागेल. सो 300 रोटेशन्स डिवायडेड बाय 60 रोटेशन्स पर सेकंड. 0 0 कॅन्सल्ड आउट. 6 1 जा 6, 6 5 जा 30. सो 5 रिव्होल्युशन्स पर सेकंड. म्हणजे ती बॉडी एका सेकंदाला 5 रोटेशन काय करत असेल, कंप्लीट करत असेल. नाव द टेन्शन इन द स्ट्रिंग इज इक्वल टू. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, टेन्शन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला मग फाइंड आउट करून पाहूयात. द फॉर्म्युला इज T is equal to mr omega square. Now in this example, omega is the angular velocity, but we know that omega is 2 pi n. But in this example, it is omega square. Put this value in square. So m into r 4 pi square n square. Now put the all values. M is 2, R is 1.5 into 4, pi value fix is 3.14 and their square, n is 5 and their square. So 1.5 into 2 is 3 into 4, its value is, say, 3.14 square is 9.86, 5 square is 25. And their answer is 2961 Newton. A body of mass m is moving in a horizontal circle of radius r. If the centripetal force is F, the kinetic energy of the body is. This example, mass of a body is considered as a m and the radius of the circle, it can be denoted as a r. Now the centripetal force, it can be denoted as a F, and we have to calculate their kinetic energy. We know that the basic formula for the kinetic energy is half mv square and the centripetal force is mv square upon r. Now we have to calculate the formula for the kinetic energy. So kinetic energy divided by force is equal to half mv square upon mv square divided by r. mv square cancelled out. Denominator set r shifted in numerator, so r divided by 2. So kinetic energy is equal to f r divided by 2. F is shifted in this side. So our answer is kinetic energy of this body is f r divided by 2.